Welcome to all students. So today we will see the numericals on parameters of the signal. Okay. So signal बद्दल आपण सर्व माहिती त्याचे इम्पॉर्टंट पॅरामीटर्स हे आपण स्टडी केले. सिग्नलचा पार्ट हा मागच्या लेक्चरमध्ये संपला आहे, पण या लेक्चरमध्ये आपण त्याच्यावरचे न्यूमरिकल्स हे बघणार आहोत. तर सिग्नल इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ वेवफॉर्म. तर ज्या पण ठिकाणी तुम्हाला वेवफॉर्म हा शब्द दिसेल तर वेवफॉर्म म्हणजेच काय, सिग्नल. ओके. तर सिग्नलवर किंवा वेवफॉर्मवर न्यूमरिकल्स हे विचारले जातात. तर न्यूमरिकल्सवर आपल्याला फॉर्म्युले हे पहिले बघू आपण. न्यूमरिकल्सवर कोणकोणते इम्पॉर्टंट फॉर्म्युले हे आहेत आणि त्यानंतर एक किंवा दोन न्यूमरिकल या लेक्चरमध्ये आपण बघूयात. ओके. सो सर्वप्रथम फर्स्ट वी विल सी द इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज ऑफ द सिग्नल और वेवफॉर्म. ओके. तर पहिला इम्पॉर्टंट पॅरामीटर जो आहे तो आहे टाइम पिरियड. ओके. सो वी विल focus on the cycle. So to complete one cycle, how much time is required? That time is called as a time period, indicated by capital T. आणि टाइम म्हणलं तर टाइमची क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी आपण इथे युनिट कोणतं घेतलं आहे, सेकंद. ओके. नंबर 2 फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ सायकल्स कंप्लीटेड इन 1 सेकंद. एका सेकंदामध्ये किती सायकल पूर्ण झाल्या, दॅट टर्म इज कॉल्ड ॲज अ फ्रिक्वेन्सी. अँड फ्रिक्वेन्सी इज डिनोटेड बाय स्मॉल अल्फाबेट एफ अँड युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज हर्ड. लक्षात ठेवा, टाईम पिरियडला सेकंदमध्ये घ्यायचं आहे, फ्रिक्वेन्सीला घ्यायचं आहे हर्ट्समध्ये. त्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला टू इंडिकेट रिलेशन बिटवीन frequency and the time period. Okay, so frequency is equal to reciprocal of the time period. म्हणजे काय, frequency is equal to 1 divided by time period and unit of frequency is hertz. Another important formula is for wavelength and wavelength आहे कोणाची, सायकलची. so unit of wavelength will be the meter. and what is the formula, is equal to c divided by f. so this indicates lambda. so lambda is used to indicate the term wavelength. okay. then we see the amplitude. amplitude म्हणजे काय, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द सिग्नल. सिग्नलची मॅक्झिमम व्हॅल्यू. तर आपण जी इथे क्वांटिटी घेतोय ती आहे व्होल्टेज. तर v म्हणजे व्होल्टेज आणि m म्हणजे मॅक्झिमम. तर मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द व्होल्टेज इज कॉल्ड ॲज अ ॲम्प्लिट्यूड. नंतर पीक टू पीक ॲम्प्लिट्यूड आपण बघतोय. तर इथे आपण जो सिग्नल घेतला होता तो सिग्नल कोणता होता, ए सी सिग्नल. ओके. लक्षात ठेवा, तर ए सी सिग्नलमध्ये वी ऑलवेज हॅज टेकन द साइन सिग्नल इन विच देर आर 2 पीक्स. एक आहे पॉझिटिव्ह पीक, दुसरा आहे निगेटिव्ह पीक. ओके. ॲम्प्लिट्यूड जर 5 वोल्ट असेल तर पीक टू पीक ॲम्प्लिट्यूड किती येणार, 10 वोल्ट. कारण की पॉझिटिव्ह पोर्शनमध्ये 5 वोल्ट आणि निगेटिव्ह पोर्शनमध्ये 5 वोल्ट. तर ह्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत किती येणार, 10 वोल्ट. तर पीक टू पीक ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला काय आहे, 2 इंटू ॲम्प्लिट्यूड. तर ॲम्प्लिट्यूड जर 5 असेल तर पीक टू पीक ॲम्प्लिट्यूड किती येणार, 10 वोल्ट. त्यानंतर आपण बघतो तो फेज शिफ्ट. इट इज रिप्रेझेंट बेसिकली ओरिएंटेशन. ओरिएंटेशन म्हणजे काय, स्टार्टिंग पॉईंट ऑफ द वेवफॉर्म and it is indicated by symbol theta. ओके. तर हे झालं इम्पॉर्टंट पॅरामीटर्स ऑफ द सिग्नल, इम्पॉर्टंट पॅरामीटर्स ऑफ द वेवफॉर्म. पुढे जाण्यापूर्वी काही मॅथमॅटिकल्स सिम्प्लिफिकेशनसाठी आपण इथे बघणार आहोत. तर सर्वप्रथम मिली म्हणजे काय, मिली इज इंडिकेटेड बाय स्मॉल अल्फाबेट एम. मिलीचा अर्थ होतो 10⁻³ मायक्रो, त्याचं सिम्बॉल आहे म्यू आणि त्याला इंडिकेट आपण करतो 10⁻⁻⁶. नॅनो इंडिकेटेड बाय स्मॉल अल्फाबेट एन आणि हे आपण रिप्रेझेंट करतो 10⁻⁹. पिको स्मॉल अल्फाबेट पी हे आपण यूज करतो 10⁻12. तर हे जेवढे कन्वर्जन आहे दिस विल बी हेल्पफुल इन द टाईम पिरियड. ओके. तर टाईम पिरियड हा सेकंदमध्ये असू शकतो किंवा तो कसा असणार, मिली सेकंद.
मायक्रोसेकंद, नॅनोसेकंद आणि पिकोसेकंद. मिलीमध्ये असेल तर त्याला आपल्याला सेकंदमध्ये करायचं आहे, मायक्रोमध्ये असेल तर त्याला सेकंदमध्ये करायचं आहे. तर हे कन्व्हर्जन लक्षात ठेवा. मिली म्हणजे 10⁻³ मायक्रो -6, नॅनो -9, पिको -12. ओके. त्याचप्रकारे हे झालं निगेटिव्ह 10⁻ कन्व्हर्जन. आता हे आहे पॉझिटिव्ह 10⁻ कन्व्हर्जन. किलो म्हणजे काय 10⁻3. बरोबर आहे. आपण काय म्हणतो नॉर्मली 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम, 1 2 3 1000 ग्रॅम. बरोबर. तर 1 किलो म्हणजे काय झालं 10⁻3. मेगा म्हणजे काय येणार, कॅपिटल अल्फाबेट M 10⁻6, गिगा G 10⁻9, टेरा कॅपिटल T 10⁻12. तर जे मायनसमध्ये पॉवर आहे त्याचं सिम्बॉल कसं आलं, स्मॉल अल्फाबेट. मी काय म्हणलं 10⁻−9 किंवा -6 किंवा -3 किंवा -12 जर असेल तर सिम्बॉलमध्ये आपण काय यूज केलं आहे, स्मॉल अल्फाबेट. पण 10⁻ जर पॉझिटिव्हमध्ये असेल म्हणजे +3, +6, 9, 12 तर सिम्बॉल आपण काय यूज केलं आहे, कॅपिटल अल्फाबेट्स. ओके. तर हे जे कन्व्हर्जन आहे हे आपल्याला युजफुल राहील इन द फ्रिक्वेन्सी. ओके. तर हे बेसिक्स कन्सेप्ट्स आहेत, एकदा सर्वांनी बघून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर वी विल सी द फर्स्ट न्यूमरिकल ऑन द AC सिग्नल. ओके. बघितलं सर्वांनी, व्हिडिओ पॉज करून बघू शकता. सो नेक्स्ट इज फर्स्ट न्यूमरिकल ऑन AC सिग्नल्स. ओके. तर पहिला न्यूमरिकल आहे, सॉल्व केलेला आहे आपण, ते पहिले समजून घेऊ. फर्स्ट तो काय म्हणतोय, पहिले प्रॉब्लेम वाचून घ्यायचा आहे, न्यूमरिकल समजून घ्यायचा आहे. तर फर्स्ट सेंटेन्स इज कॅल्क्युलेट द ॲम्प्लिट्यूड. काय 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 कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, ॲम्प्लिट्यूड कॅल्क्युलेट करायचं आहे. देन वी हॅव टू कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी. अजून काय काढायचं आहे, वेवलेंथ. त्यानंतर काय काढायचं आहे, फेज डिफरन्स. कोणाचा काढायचा आहे, ऑफ गिवन वेवफॉर्म. तर वेवफॉर्मलाच आपण काय म्हणतो, सिग्नल. ओके. तर ही दिलेली आहे त्यांनी गिवन वेवफॉर्म. ओके. तर गिवन वेवफॉर्म कोणती आहे, ऑब्वियस ही वेवफॉर्म आहे साइन सिग्नल, साइन वेवफॉर्म. इथे आहे टाइम, इकडे आहे व्होल्टेज. ओके. इथे त्यांनी व्हॅल्यू काय दिली आहे, 0 पासून ते मॅक्झिमम किती दिले, 5 वोल्ट. व्होल्टेज आहे तर त्याची व्हॅल्यू कशामध्ये इंडिकेट होणार, वोल्टमध्ये. ओके. आणि इथून ते इथपर्यंत हा जो पोर्शन आहे तो पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागला, 1 मिलीसेकंद. ओके. तर तुम्ही सांगू शकता की दिस पोर्शन, पॉझिटिव्ह पोर्शन अँड निगेटिव्ह पोर्शन, ही काय झाली, माझी सायकल झालेली आहे. एक सायकल पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागत आहे, 1 मिलीसेकंद. म्हणजेच हे 1 मिलीसेकंद काय आहे, माझा टाइम पिरियड. का, कारण की दिस पोर्शन इज अ 1 सायकल. एका सायकलसाठी किती वेळ लागत आहे, एक सायकल पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागतोय, 1 मिलीसेकंद. म्हणजे त्यांनी आपल्याला टाइम पिरियड दिला आहे 1 मिलीसेकंद. ओके. सो हे पूर्ण सेंटेन्स आहे प्रॉब्लेमचं. देन वी विल सॉल्व द न्यूमरिकल. तर पहिलं आहे सोल्युशन. तर त्यांनी काय काय दिलं आपल्याला, गिवन काय दिलं आपल्याला, टाइम पिरियड दिला आहे 1 मिलीसेकंदचा. इथे दिसते बघा 1 मिलीसेकंद. एका सायकलसाठी किती वेळ लागला, 1 मिलीसेकंद. पण आपण टाइम पिरियड हा कशामध्ये एक्सप्रेस करतो, सेकंदमध्ये. पण इथे टाइम पिरियड हा कशामध्ये दिला आहे, मिलीसेकंदमध्ये. तर मिलीला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे सेकंदमध्ये. तर आपण मागं बघितलं तर मिली म्हणजे काय, 10⁻⁻3. तर ते टाइम पिरियड किती आला, 1 × 10⁻³ सेकंद. तर जे पण असेल व्हॅल्यू त्याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायची आहे, सेकंदमध्ये कन्वर्ट करायची आहे, लक्षात घ्या. ओके. त्यानंतर काय काय काढायचं आहे मला, ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द सिग्नल. त्यानंतर काय काढायचं आहे मला, फ्रिक्वेन्सी. त्यानंतर काय काढायचं आहे मला, वेवलेंथ लॅम्बडा. आणि त्यानंतर काय काढायचं आहे मला, फेज डिफरन्स थिटा. ओके. सो फर्स्ट वी विल सॉल्व द ॲम्प्लिट्यूड ऑफ द सिग्नल. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय होती, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द सिग्नल. तर इथे मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे, टोकाचं पॉईंट त्याचं किती आहे, 5 वोल्टचं आहे. म्हणजेच
त्याचं ॲम्प्लिट्यूड हे किती आलं 5 वोल्ट डायरेक्ट. 1 मार्क इथं फिक्स, 1 मार्क पडला. त्यानंतर वी हॅव टू कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी मला काढायची आहे. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय टाईम पिरियड आणि युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज हर्ट्स. बघा मग काय येणार 1 डिवायडेड बाय टाईम पिरियड काय आलं होतं 1 इंटू 10⁻³ सेकंद. 1 इंटू 10⁻³ डिवाइडमध्ये खाली काय आहे निगेटिव्ह पॉवर, तर वर गेल्यावर तो काय होणार पॉझिटिव्ह पॉवर. बघा रेशोमध्ये काय असतं, एक असतो न्यूमरेटर, दुसरा असतो डिनॉमिनेटर. ओके, खाली जर निगेटिव्ह पॉवर आहे तर तो वर गेल्यावर काय होणार पॉझिटिव्ह पॉवर. तर बघा -3चं वर गेल्यावर काय झालं +3 आणि 10⁻+3 म्हणजे काय असतं किलो. बरोबर, आपण स्टार्टिंगला बघितलं किलो. तर फ्रिक्वेन्सी काय येणार 1 किलो हर्ट्स. तर हर्ट्स हे विसरायचं नाही आहे, हर्ट्स इज अ युनिट ऑफ द फ्रिक्वेन्सी. झालं सेकंड पॅरामीटर, इथे झाला माझा 1 मार्क. थर्ड वी हॅव टू कॅल्क्युलेट द वेवलेंथ ऑफ द सिग्नल. सो व्हॉट इज द फॉर्म्युला, वेवलेंथचा फॉर्म्युला काय लॅम्बडा इज इक्वल टू सी डिवायडेड बाय एफ. आणि युनिट ऑफ वेवलेंथ काय मीटर, कारण की ती लेंथ आहे तर लेंथला आपण कशामध्ये स्पेस करणार मीटरमध्ये. तर इथे जो सी आहे तो काय रिप्रेझेंट करतो स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. त्याची व्हॅल्यू तुम्हाला पाठ करायची आहे, लक्षात ठेवायची आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. तर सीची व्हॅल्यू आपण लिहिली आहे, पाठ केली, लक्षात ठेवली आहे. फ्रिक्वेन्सी किती आली माझी 1 किलो हर्ट्स. पण फ्रिक्वेन्सी आपण कशामध्ये दाखवतो हर्ट्समध्ये, तर किलो म्हणजे काय 10⁻³ 1 10⁻³ हे लिहिलं. हे प्लस वर गेल्यावर काय होणार मायनस होणार, म्हणजे 8 मधून -3 गेले तर काय उरले +5. तर लॅम्बडा म्हणजेच वेवलेंथ काय येणार 3 × 10⁵ मीटर. कळलं. त्यानंतर चौथा जो पॅरामीटर आहे तो आहे फेज डिफरन्स. चौथा जो पॅरामीटर आहे तो काय आहे फेज डिफरन्स. हे बघताना आपण काय बघायचं आहे स्टार्टिंग पॉइंट ऑफ द सिग्नल. ओके, तर सिग्नल इथे स्टार्ट कुठून झाला आहे, इथे अँगल किती आहे बघा 0 180 आणि पुढे काय येणार 360. तर सिग्नल आपण आपला हा कुठून सुरू झाला आहे 0 डिग्रीपासून सुरू झाला आहे, म्हणून फेज डिफरन्स हे किती येणार आहे 0 डिग्री. तर हे झालं आपलं फर्स्ट न्यूमरिकल ऑफ द AC सिग्नल. त्याच्यामध्ये पहिले काम जे आहे ते बघायचं आहे वेवफॉर्मला, ते बघायचं आहे सिग्नलला. सिग्नलमध्ये टाईम पिरियड हा दिलेला असणार आणि ॲम्प्लिट्यूड हे दिलेलं असणार. ओके, तर नेक्स्ट प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे हा. ओके, तर सोबत आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करू, जेणेकरून काही डाऊट्स असतील, काही डिफिकल्टी येत असेल तर आपल्याला ते इथे सॉल्व करता येईल. ओके, सो अगेन तेच सेंटेन्स आहे, ॲम्प्लिट्यूड काढा, फ्रिक्वेन्सी काढा, वेवलेंथ काढा, फेज डिफरन्स काढा ऑफ द गिवन वेव फॉर्म. ओके, तर गिवन वेव फॉर्मचं आपल्याला हे पॅरामीटर्स हे काढायचे आहेत. सो फर्स्ट गिवन काय काय दिलं आहे आपल्याला बघूया. टाईम पिरियड बघा, टाईम पिरियड त्याने किती दिला आहे 1 मायक्रोसेकंड. सो टाईम पिरियड T इज इक्वल टू 1 मायक्रोसेकंड. पण टाईम पिरियड आपण कशामध्ये एक्सप्रेस करतो सेकंदमध्ये. तिथे मायक्रो म्हणजे काय, मायक्रो म्हणजे 10⁻⁻6 सेकंद. हे झालं आपलं टाईम पिरियड निघाला. त्यानंतर आपल्याला काय काय काढायचं आहे, ॲम्प्लिट्यूड काढायचं आहे म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द सिग्नल काढायचं आहे, फ्रिक्वेन्सी काढायचं आहे, त्यानंतर वेवलेंथ काढायची आहे आणि त्यानंतर काढायचं आहे फेज डिफरन्स. सो वी विल सॉल्व वन बाय वन. सो फर्स्ट ॲम्प्लिट्यूड ऑफ द सिग्नल म्हणजे काय मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द सिग्नल. त्याच्यात मॅक्झिमम व्हॅल्यू किती दिसते आपल्याला 10 वोल्ट. ही वेवफॉर्म क्वेश्चनमध्ये दिलेली असणार. त्याच्यामध्ये काय दिलेलं असणार टाईम पिरियड हा दिलेला असणार आणि ॲम्प्लिट्यूड हे दिलेलं असणार. तर ॲम्प्लिट्यूड किती आला माझं 10 वोल्ट. झाला 1 मार्क इथे.
सेकंड फ्रिक्वेन्सी काढायची आहे. वी हॅव टू कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी. एफ इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय टाईम पिरियड. युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज हर्ट्स. टाईम पिरियड किती आहे 1 इंटू 10⁻⁻6 हर्ट्स. डिनॉमिनेटरमध्ये जर निगेटिव्ह पॉवर असेल तर न्यूमरेटरमध्ये गेल्यावर काय होणार पॉझिटिव्ह पॉवर म्हणजे 10⁻6 हर्ट्स. 10⁻6 म्हणजे काय येणार हे 1 मेगा हर्ट्स. ओके, तर हे झालं माझं फ्रिक्वेन्सी निघालं, ॲम्प्लिट्यूड पण निघाला. त्यानंतर थर्ड जो पॉईंट आहे तो आहे वेवलेंथ. फॉर्म्युला काय C डिवायडेड बाय F मीटर. C म्हणजे काय 3 इंटू 10⁸. फ्रिक्वेन्सी काय आली माझी 1 मेगा हर्ट्स. 1 मेगा म्हणजे काय 10⁻6. हे प्लस 6 खालून वर गेलं तर काय होणार मायनस म्हणजे काय 3 इंटू 10⁻2 मीटर. हे झालं माझं वेवलेंथ. ओके, आणि चौथा पॅरामीटर जो आहे वेवलेंथ काढलं, चौथा काढायचा आहे माझा फेज डिफरन्स थिटा. आता मला सांगा फेज डिफरन्स इथे काय येणार. नॉर्मली तुम्ही फिगर डोळ्यात समोर कोणती ठेवायची आहे साईन वेवची ही 0 डिग्री. इथून जर सुरू झालं तर 90 डिग्री. इथून जर सुरू झालं तर 180 डिग्री. तर इथे सिग्नल हा कुठून सुरू झाला आहे ह्या पॉईंटपासून सुरू झाला आहे आणि ह्या पॉईंटला डिग्री किती आहे 180 डिग्री. म्हणजे दिलेल्या वेवफॉर्मचं दिलेल्या सिग्नलचं फेज डिफरन्स किती येणार आहे 180 डिग्री. ओके, सर्वांना कळतंय समजतंय. तर एक न्यूमरिकल हा तुम्हाला सॉल्व करायचा आहे. त्या न्यूमरिकलमध्ये तुम्हाला काय काय काढायचं आहे. तुम्हाला काढायचं आहे ॲम्प्लिट्यूड, तुम्हाला काढायचं आहे फ्रिक्वेन्सी, तुम्हाला काढायचं आहे लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ आणि तुम्हाला काढायचं आहे फेज डिफरन्स. अजून एक पॅरामीटर आहे होमवर्कसाठी ते काढायचं आहे पीक टू पीक ॲम्प्लिट्यूड. तर गिवन वेवफॉर्म कोणती आहे तर गिवन वेवफॉर्म आहे ही. त्याच्यामध्ये हा पोर्शनसाठी त्यांनी वेळ घेतला आहे 1 सेकंद. ही जी व्हॅल्यू आहे ही आहे व्होल्टेज, हे आहे 0, हे आहे टाईम. हे व्होल्टेज जे आहे ते आहे 20 वोल्ट. तर दिलेल्या वेवफॉर्मला कन्सिडर करून स्टडी करून त्याचं ॲम्प्लिट्यूड काढायचं आहे, फ्रिक्वेन्सी काढायचं आहे, वेवलेंथ काढायचं आहे, फेज डिफरन्स काढायचा आहे, पीक टू पीक व्होल्टेज काढायचं आहे. सो दिस इज फॉर द 5 मार्क्स. तर होमवर्क आहे सर्वांनी सॉल्व करायचं आहे. ओके, तर इथपर्यंत ह्या लेक्चरपर्यंत आपला सिग्नलचा पार्ट हा संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरपासून वी विल स्टार्ट द इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स. ओके, तर सिग्नलचा पार्ट हा संपलेला आहे. तर नेक्स्ट लेक्चरपासून युनिट 1चा जो अर्धा पार्ट आहे तो आहे इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट. हा आपण स्टार्ट करणार आहोत. ओके, सो स्टडी the important parameters of the waveform and solve this assignment at the home. आणि काही डाऊट असल्यास आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही विचारू शकता. ओके, थँक्यू सो मच.